आपल्या स्वतःच्या बगलबच्च्यांना त्यामध्ये कसं अधिक आर्थिक ताकद देता येईल हा प्रयत्न करायचा। स्वतः मोठ्या प्रमाणावर त्यामध्ये पैसा कमवण्याचं काम केलं। रस्ते खड्डे में बऱ्याचशा ठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट नीट लागत नाही। माझ्या पिंपरी चिंचवड मध्ये दररोज पाणी माझ्या नागरिकांना मिळत नाही। काही भागात मिळतं पण काही भागात नाही मिळत। ते लोक अक्षरशः त्रासून गेली। डीपीचे रस्ते बऱ्याचशा ठिकाणी करणं बाकी आहे, तिथं कोणी लक्ष द्यायला तयार नाहीये। आणि निव्वळ स्वतःची घरदारं भरणं आणि आशिया खंडातली श्रीमंत असणारी महानगरपालिका मी एवढी कामं केली, माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन केली। अधिकाऱ्यांनी मला चांगली साथ दिली। दिलीप बंड, त्याच्यामध्ये राजेश पाटील, श्रीकर परदेशी, आशिष शर्मा, त्याच्यामध्ये प्रवीण परदेशी, जेवढे चांगले अधिकारी आणता येतील तेवढे आणण्याचा मी प्रयत्न केला। आणि आमच्या काळामध्ये देशातली बेस्ट सिटी या नात्याने योगेश भल महापौर असताना डॉक्टर मनमोहन सिंगांच्या सरकारमध्ये या शहराला त्या बाबतीमध्ये पुरस्कार मिळाला। आज काही घडत नाहीये। आज मागच्या काळामध्ये काढलेल्या कमिशन भाटनगरची अवस्था काय, आज स्लमच्या मध्ये काय चाललंय। झोपड्या कमी असतात, दाखवले जास्त जातात। एसआरए मध्ये टीडीआरच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणावर आपल्या महानगरपालिकेची फसवणूक केली जाते। केबल आतमध्ये गाडायचे होते 5 फुटापर्यंत, 2 फुटच गाडले, ते पैसे वाया गेले। माझ्या शहराची कायदा सुव्यवस्था नीट ठेवण्याच्या करता 600 कोटी रुपयाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले, 70% कॅमेरे बंद आहेत। कुठलाही दर्जा इथं राहिलेला नाहीये। माझं विरोध त्या गोष्टीला आहे। मी जे या निवडणुकीमध्ये उतरलोय की आशिया खंडातली श्रीमंत महानगरपालिकेचे कर्जरोखे यांनी काढले, कर्जबाजारी केलं। आज 4000 कोटी रुपयाची वित्त विभागाची बिलं देणं बाकी आहे। आणि ह्यांच्या प्रॉपर्ट्या बघितल्या तर तुम्हाला आश्चर्य वाटेल। माझ्या पिंपळे गुरव, पिंपळे, त्यामध्ये नवी सांगवी, या सगळ्या भागातल्या माझ्या बांधवांना सांगायचंय, मित्रांनो, तुम्ही उघड्या डोळ्यांनी इथला विकास कसा होत गेला हे पाहिलं। परंतु यांनी माझ्याकडनं सूत्र घेतल्यानंतर जवळपास 9 वर्षात 60,000 कोटीचं बजेट दिलं। 20,000 कोटी रुपये पगाराला जरी धरले 9 वर्षात, 40,000 कोटीची कामं कुठे आहे दाखवा। मी आव्हान करतोय तरी ते दाखवत नाही। मी ज्याच्याबद्दल बोलतोय त्याच्याबद्दल उत्तर देत नाही। माझ्या 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कधी भ्रष्टाचार झाला नाही। मात्र शेवटी हे आपल्याकडं तुकोबा रायाची आणि माऊलीची पालखी तिथून जाते त्यावेळेस आपल्या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती देण्याचं एक काहीतरी काम झालं आणि त्याच्यात भ्रष्टाचाराचे आरोप त्यावेळेसच्या महापौरावर झाले। आणि तेच महापौर आता या समोरच्यांचे उमेदवार आहेत। मग तुम्ही ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच तुम्ही उमेदवारी दिली, मग ते आरोप खोटे होते का? मग ती लोकांची फसवणूक होती का?